गुड आफ्टरनून मित्रमैत्रिणी. आज आपण आलो परत कर्जत मार्केटमध्ये. शनिवारचा बाजार. दुपारचे वाजले आहेत 1:45. मी आता मस्त गावठी शेंगा घेतल्या. इकडे शेंगा मस्त भेटतात कर्जतला. स्पेशली पोपटीचा सीझन चालू आहे. तुम्हाला जर कधी यायचं असेल पोपटीच्या शेंगा घ्यायला तर इकडनं तुम्ही कर्जत बाजारपेठेमधून घेऊ शकता. बघू शकता इकडे भाजी मार्केट. हॅलो. भाजी मार्केटच्या समोर एक्झॅक्टलीच कर्जत स्टेशन आहे. बघू शकता मित्रमैत्रिणींनो, वाटे आहेत 20 रुपयाला. बोराचा वाटा, चिंचेचा वाटा, शेंगाचा वाटा. एक्झॅक्ट कर्जत स्टेशनच्या समोर आहे. आता आपण कर्जतवरून भिवपुरीला जातोय. बघत असाल 1:55ची CST ट्रेन येते. घरी जाऊन मस्त आपण जे कर्जतला घेतले आहेत आपण बोरं वगैरे त्याची आपण टेस्ट करू. आपली आता ट्रेन आली आहे. भिवपुरीला गेल्यावर आपण मस्तपैकी चिंचा बोरं वगैरे सगळ्याचा आस्वाद घेऊ. आपल्याला फर्स्ट क्लासचा डब्बा बघू शकता. पूर्ण डब्बा खाली आहे. आता आलो आपण भिवपुरी स्टेशन. नमस्कार. आम्ही मुंबईच्या केंद्रीय सूचना प्रसारण कक्षातून बोलत आहोत. एका विशेष सूचनेकडे कृपया लक्ष द्या. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून संध्याकाळी 5:50 पाहू शकता समोर आपली बिल्डिंग आहे. भिवपुरी रोड. तर मित्रमैत्रिणी, आपण भिवपुरी स्टेशनवरून आता उतरलो आहे आणि इथे आपण समर्थ कृपा म्हणून स्टेशनच्याच बाजूला हॉटेल आहे. तिथे आपण आलो आता मिसळपाव खायला. आता आपण इथं मिसळपाव घेणार आहोत गरमागरम. आपली मिसळपाव आलेली आहे गरमागरम मस्तपैकी. भूक पण लागली आहे. 2:45 झाले. या मिसळपाव खायला. घरी गेल्यावर आपल्या आहेच चिंच कैऱ्या वगैरे आणल्यात त्या खायला. मैत्रिणींनो, आपण आलो आता आपल्या घरी कर्जतचा रानमेवा घेऊन. तर तुम्हाला मी दाखवतो आपण काय काय घेतलेलं आहे कर्जतवरून. तर कर्जत मार्केटमधून आपण ही बोरं घेतली आहेत, शेंगा घेतल्या आहेत भुईमुगाच्या, चिंच घेतली आहेत, करवंद घेतली आहेत. ह्या वालीच्या शेंगा आहेत आणि तुरीच्या शेंगा आहेत. ह्या तुम्ही पोपटीसाठी पण वापरू शकता आणि नुसतं उकडून पण खाऊ शकता. पेरू आहे, कैरी आहे. समोर मस्त निसर्गरम्य वातावरण, भिवपुरी डॅम, मंदिर आहे तातोबा महाराजांचं. आणि आपण मस्तपैकी आता हा सगळा रानमेव्याचा आस्वाद घेत आहोत. कधी तुम्हाला वाटलं तर कर्जत मार्केटला जावा आणि घेऊ शकता तुम्ही. स्टेशनच्याच बाजूला आहे. सुरुवात आता आपण या पेरूपासून करतोय. मस्त पेरू वगैरे जर घ्याल तुम्ही तर असे गावच्या साईडलाच पेरू चांगले भेटतात. कैरी आंबट गोड मस्त आहे. बोरं एक नंबर गोड. करवंद. ही करवंद कुठेही गावोगावी गेलात ना तर तुम्हाला अशी झाडावरची खाली पडलेली पण दिसतील किंवा झाडावरून काढावी लागतील. म्हणजे ती मजाच वेगळी असते. अप्रतिम. सर्वात लास्टला चिंच. एक नंबर. आता मी आता लवकरच सगळं संपवतो आहे थोडं थोडं करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.